नमस्कार मित्रांनो, मराठी सराव प्रश्न तेही TCS आणि IBPS पॅटर्ननुसार आपण बघतोय. एकूण 25 प्रश्नांवर आपण उत्तरांच्या स्पष्टीकरणासह चर्चा करतो. आत्तापर्यंत आपण 8 सराव पेपर म्हणजे 200 मार्क्सच्या प्रश्नांची तयारी केलेली आहे. आज आपण सुरुवात करत आहोत 9व्या पेपरला. सुरू करण्यापूर्वी मी सुनील पाटील आणि तुम्ही बघताय ग्रामर कट्टा. चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा. चला, आजचा पहिला प्रश्न आपण बघूया. परवशता या शब्दाचा अर्थ काय? परवश म्हणजे दुसऱ्याच्या ताब्यात असणे, दुसऱ्याच्या अधीन असणे, याचा अर्थ पराधीनता. पहिलाच पर्याय बरोबर आहे. दुसरा प्रश्न, दगाबाजी या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला म्हणजे समानार्थी असलेला. आता सरळ सरळ नाही विचारलं समानार्थी असलेलं कुठला, विचारलेलं आहे विरुद्धार्थी नसलेला कुठला आहे. म्हणजे प्रश्न वाचला तरी लक्षात येतं. येस, दगाबाजीचा समानार्थी शब्द आहे विश्वासघात. तिसरा प्रश्न काय आहे? कंसातील शब्दाचा वाक्यात योग्य उपयोग करा. समाज आणि शासन या दोघांचा, व्यवस्था शब्द आपल्याला वापरायचा आहे, समान वाटा असायला हवा. समाज आणि शासन या दोघांचा व्यवस्थेत समान वाटा असायला हवा. व्यवस्थेत, चौथा पर्याय बरोबर आहे. चौथा प्रश्न काय आहे? शब्दाच्या अक्षरांमधील शेवटच्या अक्षराला काय म्हणतात? काय म्हणतात शेवटच्या अक्षराला? शेवटच्याला म्हणतात अंत्य अक्षर. सुरुवातीचे पहिले म्हणजे आद्य अक्षर, शेवटून दुसरे म्हणजे उपांत्य आणि शेवटून तिसरे म्हणजे उपांत्यपूर्व. पाचवा प्रश्न काय आहे? योग्य पर्याय निवडायचा. भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते कारण, 4 कारणं दिली आहेत. भाषेच्या प्रवाहाला वळणे नसतात, भाषेमध्ये बदल होत जातात, भाषेच्या व्याकरणांच्या नियमांना मुरड घालावी लागते आणि भाषेचा प्रवाह अखंड चालू असतो. भाषेमध्ये बदल होत जातात. कोस कोसपे बदले पाणी, दस कोसपे वाणी. म्हणजे प्रांतागणिक भाषा ही बदलत जाते, भाषेत बदल होत जातात, म्हणून भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा दिली जाते. पुढचा प्रश्न, पास नापास या शब्दाचा विग्रह ओळखा. पास नापास, पास किंवा नापास, पास किंवा नापास. ते पर्याय वाचायची गरज नाही काही प्रश्नांना. अमिताने सतार वाजवली, अमिताने सतार वाजवली या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. आता तुम्ही म्हणाल सर अमिताने, सतार वाजवणारे कोण आहे? अमिता. अमिता म्हणजे कर्ता, कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे पण कर्माला प्रत्यय लागलेला नाही. सर हा कर्मणी. अगदी बरोबर, 4 पर्याय कर्मणी आहेत. कर्मणी कर्मणी कर्मणी, हा कर्मणीच आहे, प्रश्नच नाही. कारण की कर्माला प्रत्यय लागलेला नाही म्हणजे हा कर्मणी आहे. पण हा कोणता कर्मणी? हा प्रधान कर्तृक कर्मणी आहे. कारण काय? जरी हा प्रयोग कर्मणी असला तरी ज्या वाक्यामध्ये कर्ताच प्रधान असतो, ज्या वाक्यामध्ये कर्ताच प्रधान असतो अशा वाक्याला म्हटलं जातं प्रधान कर्तृक कर्मणी. जिथे कृतीचा भाव पूर्ण झाल्यासारखं जाणवतं त्याला म्हणतो आपण समापन. जिथे कर्त्याला कडून प्रत्यय लागतो तो झाला तुमचा नवीन. आणि जिथे शक्य क्रियापद असतं, चालवते, बसवते, पचवते, ते झालं तुमचं शक्य. म्हणजे 100% कुठला आहे? हा प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग आहे. राहील लक्षात? चला, पुढचा प्रश्न, संहार शब्दाचा विरुद्धार्थ ओळखा. संहारचा विरुद्धार्थ ओळखायचा. संहार म्हणजे विनाश, क्षय, नाश, हे तर समानार्थी झाले. मग विरुद्धार्थी कुठला झाला? उत्पत्ती. पुढीलपैकी मिश्र वाक्य ओळखा. मिश्र वाक्य ओळखायचं आहे. वसंतात फुलबाग बहरते, वसंतामुळे फुलबाग बहरली, वसंत आल्याने फुलबाग बहरली. या तिन्ही वाक्यांमध्ये मुळातच उभयान्वी अव्ययच नाही आहे. एकमेव वाक्यात उभयान्वी अव्यय वापरलेला आहे, चौथं, जेव्हा आणि तेव्हा. वसंताचे जेव्हा आगमन होते तेव्हा फुलांना बहर येतो. चौथा पर्याय बरोबर. 10वा प्रश्न काय आहे? मी शहरातील विविध शाळेंमध्ये टिंबटिंब मारला. आता मारला पुल्लिंगी शब्द आला पाहिजे. पुल्लिंगी शब्द 2 आहेत कारण की नजर, ती नजर, दृष्टी ती. फेरफटका आणि फटका. आता शाळेला फटका तर नाही मारणार आपण, शाळेत काय मारला? फेरफटका मारला. भरल्या गाड्याला सूप जड नाही या म्हणीचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. भरल्या गाड्याला सूप जड नाही याचा अर्थ काय? मोठ्या कामात लहान काम सहज होते, याला म्हटलं तर आपण भरत्या गाड्याला सूप जड नाही. मोठ्या कामात लहान कामं सहज सामावून जातात.
पुढील क्रियापदाला समानार्थी क्रियापद ओळखायचं आहे. क्रियापदाला समानार्थी. बरं, खुंटणे, धाडणे, थांबणे, मारणे की फसवणे. ऑफकोर्स त्याचा विकास खुंटला, त्याची प्रगती खुंटली, याचा अर्थ थांबली. त्यामुळे थांबणे हा याचा अर्थ निघू शकतो. नाक दाबले की तोंड उघडते. नाक दाबले की तोंड उघडते. काय अर्थ होतो याचा? या म्हणीचा योग्य अर्थ सांगायचा आहे. अडवणूक करून काम साधणे, उपदेशाप्रमाणे वर्तन असणे, मालकापेक्षा नोकर शिरजोड की कोठेही गेले तरी मनुष्य स्वभाव सारखाच. अडवणूक करून काम साधणे. कारण की तोंड उघडायचं तर नाक दाबावं लागेल, म्हणजे याचा अर्थ समोरच्याला अडवलं तरच काम होतं, म्हणजे याचा अर्थ पहिला पर्याय बरोबर. भारतात त्यांनी स्त्री शिक्षणाच्या कार्याची काय रोवली? पर्याय दिलेले आहेत. ओनामा रोवली, पालखी रोवली, आरंभ रोवली की मुहूर्तमेढ रोवली? ऑफकोर्स मुहूर्तमेढ रोवली. वाक्यात योग्य विभक्ती प्रत्यय वापरा. काय वाक्य दिलेलं आहे बघा. हत्ती शरीरा जो भाग हाती लागला त्याने वर्णन केले. हत्तीच्या शरीराचा जो भाग हाती लागला त्याचे त्याने वर्णन केले. हत्तीच्या शरीराचा, हत्तीच्या शरीराचा, हत्तीच्या म्हणजे चा आणि चा, चा आणि चा एक जरी लक्षात आला हत्तीच्या तरी बरोबर आहे. तिसरा पर्याय. कमरपट्टा या शब्दाचा समास ओळखा. आता दुसरे पद महत्वाचे, बरोबर आहे. दुसरे पद महत्वाचे, याचा अर्थ हा तत्पुरुष आहे. पण दोन पर्याय दिसतात, तत्पुरुष सप्तमी आहे की चतुर्थी आहे. कमरपट्टा, आता विग्रह करा. कमरेसाठी पट्टा. साठी हे चतुर्थीसाठी वापरलं जातं. साठी हे कशासाठी आहे? चतुर्थीचं प्रत्यय आहे. त्यामुळे हा चतुर्थी तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. आदर्श या शब्दाचा कोणता अर्थ बरोबर नाही? बरं, आदर्श म्हणजे नमुनेदार, प्रमाणभूत आणि उत्कृष्ट. सुलभ म्हणजे सोपा, सहज. त्यामुळे सुलभ हा नाही बसत गटात. पुढील शब्दाला समानार्थी शब्द ओळखा. कोणता शब्द दिलेला आहे? प्रकाश. प्रकाशचा समानार्थी शब्द प्रभा. यस, प्रकाशचा समानार्थी प्रभा. पुढील वाक्यातील उद्देश ओळखा. उद्देश म्हणजे करता. वाक्य काय बघा. मुलाने दप्तर भरले. धातू काय झालं तुमचा? भर. भरणारा कोण? मुलगा. दुसरा पर्याय बरोबर आहे, मुलगा. उद्देश म्हणजेच करता ओळखायचं असतं. हमरी तुमरीवर येणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. हमरी तुमरीवर येणे म्हणजे काय? म्हणजे मी त्याला पैशांसाठी विचारल्यावर तो हमरी तुमरीवर आला, भांडण करायला तयार झाला. भांडण करणं. भावे प्रयोगाचे उदाहरण ओळखा. भावे प्रयोगाचे उदाहरण कसे ओळखायचे? कर्ता आणि कर्म दोघांना प्रत्यय लागलं की समजायचा भावे प्रयोग. कर्ता आणि कर्म दोघांना प्रत्यय. आईने मुलांना. आईने मुलांना. कोणाला उठवलं? मुलांना. कोणी? आईने. कर्ता आणि कर्म दोघांना प्रत्यय लागलेला आहे, बाकी नाहीच. त्यामुळे पहिलाच पर्याय बरोबर आहे. कर्ता आणि कर्म दोघांना प्रत्यय असला म्हणजे समजायचा तो भावे प्रयोग असतो. खालीलपैकी पंचमी विभक्तीचा प्रत्यय लागलेला शब्द कोणता? ऊन आणि हून पंचमी, बरोबर आहे. म्हणजे त्याहून. ला हे द्वितीय आणि चतुर्थीचा आहे. त इ आ सप्तमी आणि चाचीचे षष्टी. त्यामुळे ऊन आणि हून पंचमी, त्यामुळे त्याहून उत्तर बरोबर. पुढीलपैकी सकर्मक वाक्य ओळखा. ज्या वाक्यात कर्म आहे असा. म्हणजे कृती कोणावर घडते? थांबला. थांबण्याची कृती कोणावर घडते? नाही दिलेलं. महाराज दरबारात आले. आल्याची कृती कोणावर घडते? नाही. मुले जोरात ओरडली. ओरडण्याची कृती कोणावर घडते? नाही. मी दार बंद केले. बंद करण्याची कृती कोणावर घडली? दारावर. याचा अर्थ या वाक्यात दार हे काय आहे? कर्म आहे. त्यामुळे सकर्मक वाक्य आहे. मी दार बंद केले. दार बंद करणारा मी कर्ता आणि दार कर्म, बरोबर. ती उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. अलंकार ओळखायचा आहे. ज्याही वाक्यात जणू येतो लक्षात घ्या, तो उत्प्रेक्षा अलंकार असतो. कुठला असतो? उत्प्रेक्षा. जणू आला म्हणजे उत्प्रेक्षा. आजचा शेवटचा प्रश्न 25वा. अकल्पित या शब्दाचा विरुद्धार्थी सांगायचा आहे. अकल्पित. अकल्पित म्हणजेच अकस्मात, आता समानार्थी झाला. अचानक हा पण समानार्थी झाला. अनपेक्षित हा पण समानार्थी झाला. मग अकल्पितचा काय येईल? अपेक्षित.
विरुद्धार्थ काय येईल? अपेक्षित. हे झालेत आपले आजचे 25 प्रश्न. या प्रश्नांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सरावासाठी तुम्ही ते सोडून बघू शकतात. पुढच्या 25 प्रश्नांसह भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.